धनप्राप्ती हवी, मग हे उपाय जरूर करून पहा. कारण प्रयत्न करूनही लक्ष्मी प्रसन्न होत नसेल आणि घरात सुखसंपन्नता नांदत नसेल तर हे उपाय करून पाहायला काहीच हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वाचे उपाय देणार आहे. कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यातील पहिला उपाय म्हणजे दर शुक्रवारी तिन्ही सांजेच्या वेळी स्वर्णरूपी लक्ष्मीची पूजा करणे. 24 कॅरेटचा अगदी छोटासा तुकडा असेल तरी चालेल, त्या तुकड्याची तुम्ही दर शुक्रवारी पंचोपचारी पूजा करायची आहे. पंचोपचारी म्हणजे काय, तर त्या सोन्याला गंध, फूल, धूप, दीप, अक्षता व नैवेद्य दाखवणे. नैवेद्य म्हणजे ती तांदळाची खीर असेल तर खूपच उत्तम. हे सोने मात्र 24 कॅरेटचे हवे. श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र यावेळी 108 वेळा म्हणायचा आहे. या उपायामुळे लक्ष्मी आपल्या घरी स्थिर होईल व आर्थिक बरकत यायला सुरुवात होईल. दुसरा उपाय म्हणजे दर अमावस्येला सत्पात्री विद्वान व्यक्तीला किंवा आपल्या घरच्या गुरुजींना, उपाध्याय यांना तिळपात्राचे दान करणे. तुमच्या कुवतीनुसार कोणत्याही धातूचे एक भांडे घेऊन त्यात काळे किंवा पांढरे तीळ घालणे आणि विधिवत संकल्प करून ते भांडे उपाध्याय यांना दान करायचे. हे दर अमावस्येला करायचे. यामुळे सर्व मनोरथांची पूर्ती होते, इच्छापूर्ती होते. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही खूपच आर्थिक अडचणीत आहात, दारिद्र्यात खिचपत आहात, तर हा उपाय नक्कीच करून पाहावा. अत्यंत सुंदर असे स्तोत्र महालक्ष्मी अष्टक, त्याची रोज 16 आवर्तने करायची आहेत. पण महालक्ष्मी अष्टक म्हणायच्या आधी तुम्हाला विष्णू स्तवन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी एकदा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र पहिल्यांदा म्हणा किंवा ऐका आणि ते म्हणून झाले की मग 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे किंवा ऐकायचे आहे. काहींना उच्चाराचा प्रॉब्लेम असतो, स्तोत्र म्हणता येत नाही, त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकले तरी चालेल. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्यावा. 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर त्याची 1600 आवर्तने ज्यावेळी तुमची पूर्ण होतील त्यावेळी लक्ष्मी तुम्हाला अवश्य प्रसन्न होते, तुमच्या घरी स्थिर राहते, आर्थिक सुसंपन्नता येते, कर्ज फिटून जाते, पैशाची काळजी कायमची मिटते. चौथा उपाय आहे प्रदोष व्रत. ज्यांना आर्थिक संपन्नता हवी त्यांनी अवश्य मांसाहार सोडून प्रदोष व्रत करावे. पूर्ण दिवस बिनमिठाचा उपवास करावा. संध्याकाळी शिवशंकराची पूजा करावी. शिवलीलामृतमधला 5वा अध्याय वाचावा व दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणावे. माझ्या चॅनेलवर ते यापूर्वीच मी दिलं आहे. प्रदोष व्रत केल्याने आर्थिक सुसंपन्नता येते व आपल्यावर किंवा आपल्या घरावर येणारी संकटे नाहीशी होतात. 5वा उपाय आहे गुरुपुष्यामृताला शक्य असेल तर, गुरुपुष्यामृत जवळ नसेल तर पुष्य नक्षत्र असलं तरी चालेल. हा एक तोडगा आहे. तो तोडगा असा आहे की पिवळ्या रंगाचे एक कापड घ्यायचे आणि त्यामध्ये हळकुंड, बेलाचे पान म्हणजेच बिल्वपत्र, छोटा सोन्याचा मणी आणि कोणत्याही रंगाची एक कवडी या 4 वस्तू घालून त्याची पुरचुंडी बांधायची व त्याला गुग्गुळाचा धूप दाखवायचा. त्यानंतर ती पुरचुंडी तुमच्या तिजोरीत ठेवायची. दर गुरुवारी ती पुरचुंडी बाहेर काढायची व तिला पुन्हा गुग्गुळाचा धूप दाखवायचा आहे. या उपायाने लक्ष्मी तुमच्या घरी अगदी खात्रीने नांदते. 6वा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कुलदेवतेची कृपा असणे गरजेचे असते. अगदीच काही लोकांना कुलदेवताच माहीत नसते. त्यांनी 3 पीठांपैकी कोणत्याही एका देवीची सेवा केली तरी चालते. दरवर्षी सहकुटुंब कुलदेवीच्या दर्शनाला जावे. तिची सर्व साहित्यांनी ओटी भरावी, तिला परडी द्यावी, नैवेद्य दाखवावा व तेथून येताना राखणीचा नारळ घेऊन यावा व तो दरवर्षी बदलावा.
तसेच आपल्या घरी अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना वैदिक ब्राह्मणाकडून सप्तशतीचा पाठ करून घेतला, अगदी विधिवत संकल्प करून घ्यायचा, तर त्यामुळे आपल्या घरी कुलदेवतेची कृपा होऊन आर्थिक भरभराट होते. या उपायांनी प्राप्त केलेली लक्ष्मी आपल्या घरी येताना बरोबर सुख, संपत्ती, समाधान, शांतता घेऊन येते. ती लक्ष्मी भोगण्याची ताकद आपल्याला देते. 7वा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी पितरांची कृपा असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या घरातील मृत व्यक्तींची श्राद्ध, पक्ष विधिवत त्या तिथीला पिंडदान करून करावे. ब्राह्मणाला बोलवून नुसते दूध, केळी दिल्याने श्राद्ध पूर्ण होत नाही. संकल्पासहित पिंडदान करावे. पितृ पंधरवड्यामध्ये पितरांच्या मृततिथीला श्राद्ध, महालय अवश्य करावे. 8वा उपाय म्हणजे दर शुक्रवारी बेलाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावावा व त्याला 16 प्रदक्षिणा घालाव्यात. बेलाच्या झाडाखाली लक्ष्मी कायम वास करत असते. अगदीच बेलाचे झाड उपलब्ध नसेल तर अश्वस्थ म्हणजे मुंज केलेला पिंपळाच्या झाडाखाली उत्तर दिशेला गाईचा तुपाचा दिवा लावावा व पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता प्रदक्षिणा घालाव्यात. 9वा उपाय म्हणजे सुवासिनी स्त्रियांचा अपमान कधीही करू नये. आर्थिक अडचण असेल तर दर शुक्रवारी गृहलक्ष्मीच्या हातून सुवासिनीची ओटी भरावी, तिचा यथोचित सन्मान करावा. घरातील स्त्रियांचा किंवा संपर्कातील स्त्रियांचा कायम आदर करावा, अपशब्द बोलू नयेत. 10वा उपाय म्हणजे उत्पन्नाचा 5वा भाग सत्पात्री दान करावा. गायीची सेवा करणारी गोशाळा, वेधशाळा, अनाथशाळा, गोरगरिबांच्या आश्रमात, सेवा सदनात कायम दानधर्म करावा. सृष्टीचा नियमच आहे की काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. दानधर्माने अपरिमित पुण्यप्राप्ती होते. 11वा उपाय म्हणजे तुम्ही कर्जबाजारी आहात तर दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्र 11 वेळा वाचावे किंवा श्रवण करावे. पैशाची आवक वेगवेगळ्या मार्गाने वाढते व कर्ज फिटून जाते. या 11 उपायांनी तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती तर नक्कीच होईल, पण आलेली लक्ष्मी चांगल्या मार्गाने येईल. तुमच्या पुढच्या पिढीला तिचा लाभ घेता येईल, तिचा उपभोग घेता येईल, तुम्हाला तिचा उपभोग घेता येईल. लक्ष्मीबरोबरच येताना सुख, शांती, समृद्धी तुमच्या घरी सदैव येऊन नांदेल. यासारखेच आणखीन काही उपाय ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, हे उपाय तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते तुम्हाला उपलब्ध करून देईन. धन्यवाद.